हॅलो फ्रेंड्स, छायाज रेसिपीजमध्ये तुमचं खूप स्वागत. आज मला मार्केटमध्ये मस्त फ्रेश असा पालक मिळाला, तर विचार केला पालकापासूनच काहीतरी जेवणासाठी हेल्दी असं बनवावं. तर रात्रीच्या जेवणासाठी आज मी पालकाचे पराठे आणि वांग्या बटाट्याची एक वेगळी मस्त चटपटीत अशी भाजी बनवणार आहे. तर यासाठी पहा, पालक मी असा स्वच्छ धुवून घेतला. तर याची फक्त अशी पानंच घेतलेत, मी देठ नाही घेतलेत. स्वच्छ दोन ते 3 वेळा असं स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर काढून घेतला आहे. तर आता पालक मी असाच पाण्यामध्ये ठेवून देते, म्हणजे जर त्याच्यामध्ये जी माती असेल तीसुद्धा निघून जाईल. पालक बाजूला ठेवून देते आणि आता आपण भाजीची तयारी करूया. तर भाजीसाठी मी इथे 2 वांगी आणि 2 बटाटे घेतलेत. तर आता आपण हे चिरून घेऊया. तर सुरुवातीला मी वांगी चिरून घेते. इथे बाजूलाच मी पाणी ठेवलं आहे, म्हणजे चिरून आपण वांगी लगेच पाण्यामध्ये टाकू. तर अगदी मस्त झटपट अशी ही भाजी आहे आणि चवीला पण खूप छान आहे. काही अगदी साधं असं वाटण यामध्ये आपण घालणार आहोत. तर अशी वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. आजच्या माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशा छान छान नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे मी बटाटासुद्धा सोलून घेते. दोन्ही बटाटे सोलून घेतलेत. तर हे सुद्धा असेच आपण लांब असे चिरून घेऊया. बटाटेसुद्धा पाण्यामध्ये ठेवते. इथे आता भाजी चिरून झाली आपली. तर थोडंसं आलं आणि लसूण इथे मी ठेचून घेते आणि आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर भाजी बनवण्यासाठी आता मी गॅसवरती कढई गरम करत ठेवते. कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तर तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मी. पहा, मोहरी मस्त अशी तडतडले. आता अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर थोडासा कढीपत्ता घालते. आता यामध्ये जे ठेचून ठेवलं होतं आलं आणि लसूण ते घातलं आहे. परतून घेऊया थोडंसं. यानंतर इथे पहा, एक कांदा, मध्यम आकाराचा कांदा मी चिरून ठेवला होता, तो घालायचा आहे. आणि आता हे छान परतून घेऊया. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेते मी. कांदा इथे छान ब्राऊन झाला आहे. आता यामध्ये जी आपण वांगी आणि बटाटा पाण्यामध्ये ठेवलं होतं ते घालायचं आहे. वांग्याची भाजी तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तुम्हाला वांग्याची भाजी कशी आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आता ही बटाटा आणि वांगी मी परतून घेतलं. लगेचच यामध्ये ना हळद आणि मीठ घालायचं आहे. तर मीठ घातलं की वांगी छान सॉफ्ट होतात, नाहीतर मग कधीकधी वांगी हार्ड राहतात, म्हणून लगेचच यामध्ये मीठ टाकायचं. तर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि पाव चमचा हळद घालते. हळद मीठ घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहोत आपण. वाफेवरतीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे. हे छान असं परतून घेतल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि भाजी मंद गॅसवरती शिजू दे. तोपर्यंत आपण पालक चिरून घेऊया. पालक मी आता अगदी बारीक असा चिरून घेते. तर असे पराठे हे तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. इथे मी आज रात्रीच्या जेवणासाठी बनवते. मुलांसाठी सुद्धा अगदी पौष्टिक आणि मस्त आहे ते पराठे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. तर इथे पालक मी पूर्ण चिरून घेतला आहे. पालक बाजूला ठेवूया आणि जी आपण भाजी शिजत ठेवली आहे त्यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करूया. तर इथे 2 टोमॅटो, छोट्या आकाराचे टोमॅटो मी मोठे मोठे चिरून घेतलेत. यानंतर यामध्ये एक हिरवी मिरची तुकडे करून घातले. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर देठासकट घालायची, स्वाद खूप मस्त येतो. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि इथे आता 1 चमचा मी धने आणि जिऱ्याची पूड घालते. तर यामध्ये धने आणि जिरे दोन्ही भाजून त्याची पूड केले, 1 चमचा घालायची आहे.
आता पाणी न घालता हे वाटण आपण तयार करून घेऊया. तर टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. हे वाटण तयार करून घेतलं ते आता भाजीमध्ये घालायचं आहे. तर इथे पहा भाजी ही आपली शिजली आहे. तर पूर्ण शिजलेले नाही आहे, साधारण 70% असे बटाटे आपले शिजलेत. तर यामध्ये आता हे वाटण घालूया. हे वाटण घातल्यानंतर मग आपण या मसाल्यांबरोबर ही भाजी पूर्ण अशी शिजवून घेऊया. तर आता हे सगळं असं व्यवस्थित परतून घेऊया. आणि इथे जर तुम्हाला थोडीशी पातळ अशी भाजी हवी असेल भाताबरोबर खाण्यासाठी तर तुम्ही पाणी घालू शकता. पण मी आज पराठ्यांबरोबर खाण्यासाठी अगदी सुकी अशी भाजी बनवते, त्यामुळे इथे पाणी घालत नाही आहे. तर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मसाल्यांबरोबर. आता यावरती झाकण ठेवूया आणि आता भाजी आपण शिजवून घेऊया. भाजी शिजते तोपर्यंत आपण पराठ्यांचं पीठ मळूया. तर यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ इथे आता मी मोजून 2 कप आहे साधारण. यामध्ये मी बेसनसुद्धा घातलं आहे, 2 चमचे बेसनसुद्धा घालायचं आहे यामध्ये. बेसनामुळे चवसुद्धा खूप मस्त येते पराठ्यांना. यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा घातला आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचे, चिमूटभर हळद घातली आणि यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली आहे, अर्धा चमचा पेस्ट घातली. यानंतर इथे 2 चमचे दही घालायचे आहे. तर दह्यामुळे हे पराठे खूप मस्त सॉफ्ट असे होतात, म्हणजे गरम असतात तेव्हा छान खुसखुशीत लागतात आणि थंड झाल्यानंतर असे सॉफ्ट राहतात. तर मिक्स करून घेऊया आधी. हे पराठे आज मी रात्रीच्या जेवणासाठी बनवते, त्यामुळे मी यामध्ये तिखट घातलं नाही. पण तुम्ही जर नाश्त्यासाठी बनवत असाल तर यामध्ये बारीक हिरवी मिरची बारीक चिरून यामध्ये घातली तरी चालेल. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर आधी पालक घातल्यानंतर आधी असंच मिक्स करून घ्यायचं, कारण पालकामध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं. आणि नंतर थोडंसं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा. तर इथे पहा पीठ असं मळून घेतलं आहे. आता यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी अशा प्रकारचे पराठे बनवून पहा, त्यांना नक्कीच आवडतील. तर हे पीठ मळून घेतलं आहे. भाजी आपली शिजली आहे का आपण पाहूया. तर इथे पहा भाजी मस्त अशी शिजली आहे. आता यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे. तर साधारण पाव चमचा गरम मसाला इथे घालते आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपली ही भाजी तयार आहे. तर इथे आता मी गॅस बंद केला आहे. तर मस्त अशी चटपटीत अशी वेगळ्या प्रकारची वांग्या बटाट्याची भाजी तयार आहे. आता आपण पराठे बनवूया. तर पीठ आपण जे मळून ठेवलं होतं त्यातला मी एक गोळा घेतला आहे. सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि पराठा लाटून घ्यायचा. तर आज मी त्रिकोणी आकाराचा पराठा बनवते. इथे मी तेल लावून घेतलं आणि आता घडी करून घेऊया याची. आणि याला आता त्रिकोणी आकार देऊन लाटून घेऊया. तर इथे पराठा मी लाटून घेतला आहे. पराठा लाटून तयार आहे. पराठा आता आपण भाजून घेऊया. तर इथे आता गॅसवरती मी तवा गरम करत ठेवते. तवा गरम झाल्यानंतर यावरती पराठा घालायचा आहे आणि एका बाजूने आपण भाजून घेऊया. एका बाजूने भाजल्यानंतर उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर असं मी भाजून घेतलं. आता थोडंसं तेल घालते आहे. तेल, तूप, बटर
तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आणि पराठा असा खरपूस भाजून घ्यायचा. मस्त असा हा पराठा भाजून तयार आहे. काढून घेऊया. तर इथे मी आता सर्व करते. लोणचं, पराठे आणि आपण जी भाजी बनवली ती इथे मी सर्व केले. तर आजचा माझा हा मेनू तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आजचा मेनू कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय बाय.